कुणाल कामऱ्यावर कडक कारवाई करणार असा इशारा या सगळ्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेला आहे। कारण कुणाल कामरा याचं लोकेशन ट्रेस करण्याचं काम सुरू आहे असं एकीकडे योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्याची दखल गृहराज्यमंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहे। प्रसिद्धी आणि स्टंटबाजी करण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत। हे राजकीय सुपारी घेऊन करण्यात आलेलं कृत्य आहे असं देखील मंत्री आशिष जयस्वाल यांनी विरोधकांवर आरोप करताना म्हटलंय। एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे अर्थातच कुठल्या शिवसैनिकाला सहन होण्यासारखं नाहीये। त्यांनी भान ठेवायला हवं होतं की सन्माननीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल। अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत। कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे। सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे। काही लोक पिसाळलेले आहेत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्टंटबाजी करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं वातावरण करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहे। त्याच्या मागे काही राजकीय लोकांचा हात आहे असं माझं म्हणणं आहे। या सर्व लोकांवर कारवाई करायला पाहिजे आणि ज्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती उद्या बिघडवण्याचा प्रयत्न केला अशा सर्व लोकांवर कडक कारवाई होऊन यांना बेड्या घातल्या पाहिजे। एका इन्व्हेस्टिगेशननी केलेलं आहे, सुपारी घेऊन केलेलं आहे आणि याच्या मागे कोण आहे मला सांगण्याची गरज नाही। हे महाराष्ट्राच्या जनतेला आहे। स्वतः विश्वासघात करणारे लोक कोणालाही एका लोकप्रिय नेत्याला अशा पद्धतीने बदनाम करण्याचा केविलपणा प्रयत्न करायचा त्याचा तीव्र शब्दात निकाल।